होळीचा सण येत होता. चहूकडे आनंद आणि उल्हास होता. लोक आनंदित होते. कुठे मुले पाणी भरून फुगे तयार करत होते, तर कुठे विविध रंगी गुलालची खरेदी सुरू होती. बाजारात सुद्धा खूप लगबग दिसत होती. सर्व दुकानांवर रंगीत फुगे, गुलाल आणि पिचकारी ठेवल्या होत्या. होळीच्या काही दिवसांपूर्वीच श्रीकृष्ण आणि राधाराणी स्वर्गातून नगराकडे बघत होते. हे बघा भगवन, लोक होळीसाठी किती आनंदाने तयारी करत आहेत. सर्वांच्या मनात किती उत्साह आणि उल्हास आहे. आपण खरे म्हणताय, पण तरीही काही लोक असे आहेत ज्यांच्यासाठी होळीचा दिवस बाकी दिवसांपेक्षा काही वेगळा नाहीये. मला तर असे कोणतेही घर दिसत नाहीये भगवन. आपण कोणाबद्दल बोलत आहात? तिकडे बघा राधा. राधाराणी बघतात की एक शांत अंधारलेली झोपडी आहे. ही कोणाची झोपडी आहे प्रभू? ही माझीच एक अनन्य भक्त आहे. तिचे घर आहे. येथे एक गरीब विधवा म्हातारी राहते. 2 वर्षापूर्वी एक भयंकर अपघातात तिचा पती आणि मुलगी देवाघरी गेले. पण इतके असूनही तिच्या मनातील माझ्याप्रती असलेली श्रद्धा कमी झाली नाहीये. ती आजसुद्धा दिवस रात्र माझे नाव घेत असते आणि तिच्याकडे आलेल्या प्रत्येकाची ती मदत करते. पण भगवान, ही तर स्वतः इतकी निर्धन आहे. ही कशी काय कोणाची मदत करत असेल? उद्या तुम्ही स्वतः बघा. पुढच्या दिवशी श्रीकृष्ण आणि राधाराणी पोपटाच्या स्वरूपात त्या म्हातारीच्या जवळ जातात. त्या दिवशी त्या म्हातारीकडे खायला फक्त 2 मुठ्ठी चणेच उरलेले असतात. ती जसेच त्यांना खायला घेते, पोपटाच्या स्वरूपात असलेले राधा आणि श्रीकृष्ण तिथे जातात आणि आवाज करू लागतात. म्हातारी त्यांच्याकडे बघते आणि चण्याची वाटी जवळ ठेवून देते. काय झाले तुम्हा दोघांना? भूक लागली आहे? माझ्याकडे आज फक्त 2 मुठ्ठी चणेच आहेत. चला, यातून अर्धे तुम्ही खाऊन घ्या, उरलेले मी खाते. श्रीकृष्णांनी या चण्यांवर माझ्यासोबत तुमचेही नाव लिहिलेले आहेत. म्हातारीने चण्यांपैकी अर्धे चणे त्यांच्यासमोर ठेवले, अर्धे स्वतः खाल्ले आणि पाणी पिऊन राहिली. राधाराणी तिचे हे वर्तन बघून खूपच प्रसन्न झाल्या. राधाराणी म्हणाल्या, खरंच ही म्हातारी आपली अनन्य भक्त आहे भगवन. आपल्याला हिचा होळीचा सण उत्तमपणे साजरा करायलाच पाहिजे. राधाराणीचे शब्द ऐकून श्रीकृष्णांच्या मनात एक विचार आला आणि ते दोघेही तिथून अदृश्य झाले. होळीपासून 3 दिवसाआधी म्हातारी आपल्या झोपडीत श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर प्रार्थना करत होती. हे प्रभू, होळीचा सण येणार आहे. पूर्ण शहरात सगळे आनंदात आहे, फक्त माझेच घर सुने आहे. अंगणात मुलीचे खिदळणे नाही की घरात कोणी पक्वान्न तयार करून खाणारे नाही. आज मला खूपच एकटं वाटतंय देवा. असं म्हणून ती म्हातारी जोरजोराने रडू लागली. तेव्हाच बाहेरून एक आवाज येतो, अगं आई, जरा बाहेर येतेस का? म्हातारी घरातून बाहेर येते आणि बघते तर 10-12 वर्षाचे एक मुलगा आणि मुलगी तिच्या घराच्या बाहेर उभे असतात. दोघेही इतके सुंदर असतात की म्हातारी निर्निमेष त्यांच्याकडे बघतच असते. अरे मुलांनो, आपण कोण आहात आणि इथे कसे आला? आई, माझे नाव राधा आहे आणि हा माझा मित्र गोपाळ आहे. आमचे या जगात कोणीच नाही आहे. आम्ही काही दिवस तुमच्या घरी थांबू शकतो का? म्हातारी म्हणते, काही दिवस कशाला? तुम्हाला जितके दिवस राहायचे आहे तितके दिवस राहा. मी किती भाग्यवान आहे की होळीच्या ऐन आधी गोपाळ आणि राधा माझ्या घरी आले आहेत. म्हातारी दोन्ही मुलांना घेऊन घरात येते. मुलांनो, तुम्हाला वाटेल की तुम्ही कुठे आला आहात. आज तर माझ्याकडे तुम्हा दोघांना खायला देण्यासाठी मूठभर अन्नसुद्धा नाही आहे. काय करू मुलांनो, कामकाज अगदीच बंद आहे. नाहीतर एक काळ होता जेव्हा या घरात होळी असो वा दिवाळी नेहमीच खूप उल्हास असायचा. अगं आई, तू काळजी नको करू. मला तर अजून भूक सुद्धा लागलेली नाही आहे. आई, हे तर सांग की तू काय काम करत होतीस? बाळ, मी फुले आणून
त्यांना वाळवून गुलाल तयार करायचे आणि तो बाजारात विकायचे. पण आता मी म्हातारी झाली आहे, त्यामुळे वनात जाऊन फुले गोळा करणे कठीण झाले आणि त्यामुळे गुलाल सुद्धा तयार करू शकत नाही. होळीला फक्त 3 दिवस राहिलेत आणि मी अजून 1 ग्राम सुद्धा गुलाल तयार केलेला नाही. आई, तू काळजी नको करू. मी आणि गोपाळ मिळून वनातून फुले आणू, मग वेगवेगळ्या रंगाचे गुलाल तयार करू आणि मग त्याला बाजारात विकू. मग दोन्ही मुले जाऊन वनातले रंगबिरंगी फुले वेचायला लागतात. ते घरी आल्यावर त्या फुलांनी खूपच सुगंधित गुलाल तयार करतात. अरे वा मुलांनो, या गुलालमधून तर किती सुरेख सुगंध येत आहे. मला तर वाटतं की खरंच तुमच्या हातात जादू आहे. दोन्ही लहान मुले हळूच हसतात. संध्याकाळी दोघेही बाजारात जातात. त्यांच्या गुलालमधून इतका सुगंध पसरत होता की बाजारातील प्रत्येक व्यक्ती म्हातारीच्या ठेल्याजवळच येतो. अरे वा आजी, तुमचे हे गुलाल तर खूपच सुंदर आहे. मला जरा 50 ग्राम बांधून द्या. हो आजी, मला सुद्धा हा लाल रंग बांधून द्या. बाजारातील सर्व लोक म्हातारीकडून गुलाल विकत घेतात. थोड्याच वेळात त्यांनी तयार केलेले सर्व गुलाल संपून जातात. मग लोक म्हातारीला दुसऱ्या दिवशी अनेक गुलाल आणायला सांगतात. अरे वा मुलांनो, आज तर भरपूर पैसे मिळालेत. इतके पैसे तर मागच्या 2 वर्षात सुद्धा कधी मिळाले नाही, जे आज एका दिवसात मिळाले आहे. अजून तर होळीला 2 दिवस आहेत आई, तू फक्त बघतच आ. आता हे सोडा मुलांनो, माझ्यासोबत चला. मी इथून खायचे सामान घेते बरं का. आणि आता मी तुम्हा दोघांसाठी खूप छान छान पक्वान्न करणार आहे. मग म्हातारी किराणा दुकानातून अन्न आणि सामान घेते आणि घरी गेल्यावर मुलांसाठी चविष्ट जेवण तयार करते. ती दोघंही मुलांना आपल्या हाताने जेवण भरवते. कितीतरी दिवसांनी आज म्हातारीच्या घरात लहान मुलांचा आनंद असतो. हे बघून तिला खूप खूप आनंद होतो. आई, आज तुझ्या हातून जेवायला मिळाले. मी तर खूप तृप्त झालोय. आता तू आराम कर. मी आणि राधा वनातून फुले आणतो. पण बाळ, आता रात्र होत आली आहे. तुम्ही दोघंही आराम करा. बाकी काम आपण उद्या करूया. नाही आई, आम्हाला अजून काही झोप येत नाहीये. तू झोपून जा. आम्ही ना आत्ता येतोच. मग म्हातारी झोपून जाते आणि श्रीकृष्ण व राधाच्या स्वरूपात असलेली मुले फुलांपासून गुलाल तयार करतात. पुढच्या दिवशी म्हातारी उठते तर आश्चर्यच करत असते. चहूकडे सुगंध पसरलेली असते. इतके सगळे रंगबिरंगी गुलाल जणू काही मेळाच भरलेला आहे. त्याचा सुगंध इतका सुरेख असतो की त्या खोलीतून बाहेर जावेसेच वाटत नाही. त्या दिवशी बाजारात 1 तासाच्या आतच त्यांनी तयार केलेले सर्व गुलाल विकले गेले आणि हाच प्रकार होळीच्या दिवसापर्यंत सुरू असतो. मुलांनी तयार केलेला गुलाल समोर बाजारातील पिचकारी आणि रंग त्याच्याकडे कोणी बघतच नाही. जास्त किंमत देऊन सुद्धा लोक त्यांचे गुलाल घेण्यास तत्पर होतात. म्हातारीकडे इतके पैसे जमा होतात की आता तिने जन्मभर काही नाही केलं तरी चालणार होतं. आणि मग होळीचा सण येतो. मुलांनो, तुम्ही दोघं खरंच माझ्या घरी साक्षात देवस्वरूपात आले आहात. मी तुम्हा दोघांचे हे उपकार कधीच विसरू शकत नाही. आई, तू फक्त आम्हाला दोघांना रोज असेच प्रेमाने जेवू घाल. आम्हाला बाकी काहीच नकोय. होय, का नाही? हे पण कशाला सांगायला हवे. आज तुम्हा दोघांनी हे सिद्ध करून दिले की तुम्ही खरोखर कृष्ण आणि राधा आहात. चला, आता दोघेही तयार व्हा. मी तिथे दोघांसाठी नवीन कपडे ठेवलेत. आता तयार होऊन जेवून आपण होळी खेळायला चलूया. त्यानंतर दोघेही मुले नवीन रंगीत कपडे घालून म्हातारीच्या समोर येतात. त्या दोघांना बघून म्हातारी बघतच राहते. ती त्या दोघांचा फुलांनी शृंगार करते आणि दोघांना आपल्या हाताने पक्वान्न खाऊ घालते. त्यानंतर सगळे शहरात जाऊन खूप आनंदाने होळी खेळतात. होळीच्या पुढच्या सकाळी म्हातारी उठते तर तिला राधा आणि गोपाळ कुठेच दिसत नाही.
फक्त गोपाळकृष्णाच्या लहान मूर्तीजवळ एक दिवा लागलेला असतो. जेव्हा म्हातारी मूर्तीजवळ जाते तर तिला तोच सुगंध येतो जो राधा आणि गोपाळने तयार केलेल्या गुलालमधून येत असतो. म्हातारीला कळून चुकले की ते दोघेही श्रीकृष्ण आणि राधाराणीच होते, जे तिच्या होळीच्या सणाला आनंदी करायला आले होते.